एका कॉलवर नगरसेवक दारात. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या चौकसभांमध्ये उमटला सूर. नागरिकांसाठी सतत दक्ष असणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या, सचिन भोर यांचे मतदारांना आवाहन. प्रभाग क्रमांक 26 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज दिनांक 5 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता जाधव संकुल परिसरात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर संध्याकाळी म्हाडा चौक व जाधव संकुल परिसरात चौकसभा पार पडल्या. या सभांना प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी उपस्थित नागरिकांनी 2012 ते 2017 या कालावधीत माकपचे नगरसेवक असताना दिलेल्या सेवांचा आवर्जून उल्लेख केला. एका कॉलवर नगरसेवक थेट दारात हजर राहत होते. नागरी सुविधा असोत किंवा घरगुती अडचणी, प्रत्येक समस्येवर तात्काळ उपाय होत होता, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. त्या काळात झालेल्या विकासकामांची आठवणही उपस्थितांनी करून दिली. यावेळी उमेदवार तानाजी आप्पा जायभावे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कष्टकरी, कामगार, भाजी विक्रेते व सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नेहमीच एकनिष्ठ राहिला आहे. अर्ध्या रात्री बोलावले तरी आम्ही तत्परतेने हजर राहतो. त्यामुळे पुन्हा एकदा तानाजी आप्पा जायभावे, सचिन नामदेव भोर, ज्योती सचिन घाटोड व स्वप्ना सुरेश माळी यांना सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. सचिन नामदेव भोर यांनी आपल्या भाषणात नगरसेवक असताना केलेल्या जनसेवेचा आढावा घेतला. समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नांचे 1 मिनिटात निराकरण करण्याचा प्रयत्न केला. आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज तसेच सातपूर अंबड लिंक रोडची दयनीय अवस्था या प्रमुख समस्या असून 2012 ते 2017 या काळात जशी साथ दिली तशीच यावेळीही द्या. पूर्वीपेक्षाही अधिक चांगले काम व सुविधा देण्याचा आमचा निर्धार आहे, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय. महिला उमेदवार ज्योती सचिन घाटोड व स्वप्ना सुरेश माळी यांनीही आपली भूमिका मांडताना सांगितले, सचिन भोर व तानाजी जायभावे यांच्या दांडग्या अनुभवातून आम्हाला नागरिकांची सेवा करण्याची नवी ऊर्जा मिळेल. त्याच आत्मविश्वासाने आम्ही जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू, असे त्यांनी नमूद केले. या प्रचार रॅली व चौक सभांमधून प्रभाग क्रमांक 26 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आज स्पष्टपणे पाहायला मिळाले. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक. मी पक्ष आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, निवडणूक आयोगाचे कॅमेरामॅन पण आहे. लहान मुलं सुद्धा इथे तक्रार किंवा समस्या मांडू शकतात, बरोबर ना? त्यांनी आजपर्यंत अनेक चौकसभा कव्हर केल्या असतील, परंतु लहान मुलं सुद्धा समस्या सांगणारा हा फक्त एकमेव पक्ष आहे. आणि या पक्षातले जे निवडून आलेले नगरसेवक आहेत हे सुद्धा नाशिक शहरामधील एकमेव नगरसेवक आहेत. तर त्यांना काम सांगताना शहरातल्या कोणत्याही नागरिकाला, कोणत्याही मुलाला किंवा कोणत्याही महिलेला भीती वाटत नाही, बरोबर ना? तुम्ही हक्काने काम सांगू शकतात. ही गोष्ट खरी गपटी आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्वांनी आपापल्या समस्या मांडल्या. ज्योतिताईंनी मांडल्या, बाजारताईंनी मांडल्या, भैयानी टवळपुरीचा प्रश्न मांडला, ज्योतिताईंनी भाजी मार्केट असेल, शाळा असेल, दवाखाना असेल याची समस्या मांडली. त्याच्यानंतर अजून कोण बोललं, क्रीडांगणाचा प्रश्न असेल, अशा अनेक समस्या आपण सर्वांनी इथे मांडल्या. खऱ्या अर्थाने महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका असतात त्या मुळातच निवडणुका या समस्या सोडवण्यासाठीच्या असतात आणि नागरिकांचं म्हणणं ऐकणं त्या उमेदवाराचं हे प्रथम कर्तव्य असतं. हे मी अभिमानाने सांगतो, आम्ही जे काय आहोत ते नागरिकांमुळे मोठे आहोत. आमची नाळ ही सामान्य जनतेशी, सामान्य कामगाराशी, शेतकऱ्याशी जोडलेली आणि म्हणून आम्ही तेव्हा त्याच पक्षात होतो, आजही त्याच पक्षात होतो. नाही मी ठरवलं असं तर मी आतापर्यंत आमदार पण होऊन गेलो, परंतु आम्हाला त्या आमिषाला आम्ही कधी बळी पडलो नाही. याचं कारण या शहरातली सामान्य जनता असेल, शेतकरी असेल, कामगार असेल, याचं काम आम्ही गेल्या अनेक वर्ष, 35 वर्षापासून डॉक्टर DL कराड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करत आलेले. या शहरातल्या हजारो कामगारांना आम्ही कंपन्यामध्ये परमनंट करण्याचं काम केलं. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.